नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, उद्या म्हणजेच 17 तारखेला कंबाईन मुख्य गट क परीक्षा आहे. आता या परीक्षेला तुम्ही सर्वजण सामोरे जाणार आहात. तुम्हाला सर्वांचा अभ्यासही क्लिअर झालेला आहे, पण प्रश्न सोडवण्याची जी पद्धत असते ती पद्धत ऐन वेळेला चुकण्याची शक्यता असते. मग नेमकं यासाठी काय करावं, यासाठी नेमक्या सोप्या टिप्स कोणत्या? टुक्का मारण्याची एक पद्धत असते आपल्याकडे. मला काहीच येत नाहीये पण तरी पण मला मार्क मिळावा अशी ज्यावेळेला इच्छा असते त्यावेळेला टुक्का मारण्याची पद्धत असते. मग या नेमक्या गोष्टी काय आहेत, तर त्याच गोष्टी आज आपल्याला या व्हिडिओमधनं बघायच्या आहेत. अगदी थोडासा वेळ फक्त द्या, नक्कीच तुमचे उद्याच्या परीक्षेमध्ये 3 ते 4 मार्क वाढलेले असतील ह्याची गॅरंटी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. मित्रांनो, यामध्ये प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे पेपरला विचारलेले असतात. मग जे प्रकारचे प्रश्न विचारलेले त्या प्रकारच्या प्रश्नांना सोडवण्याची अत्यंत सोपी पद्धत कोणती, तर तीच पद्धत आज यामध्ये आपल्याला समजून घ्यायची आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सर्वच्या सर्व प्रश्न वाचा. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या समोर किती प्रश्न आहेत, तर साधारणपणे आपल्या समोर आहेत 100 प्रश्न. आता जर 100 प्रश्न आपल्या समोर असतील तर आपल्याला काय करायचे, 100 प्रश्न हे पूर्णपणे काय करायचे, तर पूर्णपणे वाचायचे. पूर्णपणे कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये बाबा माझा हा वाचून झाला तो वाचून झाला नाही असं आपल्याला बिलकुल करायचं नाहीये. आपल्याला काय करायचे, आपल्याला 100च्या 100 प्रश्न वाचायचे आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारे हलगर्जी करायची नाहीये. बघा मित्रांनो, वेळ कमी आहे, मला मान्य आहे, सर्व प्रकारच्या गोष्टी अगदी मला मान्य आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आपल्याकडे वेळ जरी कमी असला तरी पण 100च्या 100 प्रश्न जर आपण वाचले मित्रांनो, तर नक्कीच अगदी शेवटचा प्रश्न असतो की ज्याचं उत्तर आपल्याला परफेक्ट माहीत असतं, पण वेळ कमी पडला त्यामुळे त्या प्रश्नापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही, असं व्हायला नको. आणि म्हणूनच तुमच्या हातामध्ये पेपर पडला की पेपर पडल्यानंतर 1 ते 100 प्रश्न पूर्णपणे तुम्हाला वाचायचे आहेत आणि त्याचं वाचन तुम्ही केलं म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने फायदा होणार आहे. कारण शेवटी कसं आहे बघा, कधी कधी तुम्हाला पहिले 10 प्रश्न बिलकुल येणार नाही आहेत पण तुम्हाला पुढचे प्रश्न येणार आहेत. मग अशा वेळेला आपल्याला एक लक्षात ठेवायचे की मला 100 पैकी टार्गेटेड स्कोर किती ठेवायचा आहे, तर मला टार्गेटेड स्कोर ठेवायचा आहे 60, किंवा आता याला इंटू 2 केलं आपण तर मला 200 पैकी किती टार्गेटेड स्कोर ठेवायचा आहे, तर 120 ठेवायचा आहे. मग अशा वेळेला मला काय करायचंय, मला जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याच्या मागं लागायचं नाहीये, तर मला जास्तीत जास्त प्रश्न वाचून ते मी कशा पद्धतीने 60 मार्कांसाठी किंवा 60 प्रश्नांसाठी सोडवेल याचा प्रयत्न करायचा आहे. हा प्रयत्न जर आपण यशस्वीरित्या केला तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये फायदा होईल. आणि जर ही पद्धत तुम्ही वापरली ना मित्रांनो, तर लक्षात घ्या तुमचे नक्कीच मार्क वाढलेले असतील, हे लक्षात घ्या. त्यामुळे या गोष्टी जर समजून घेतल्या आणि मग उद्याच्या पेपरला गेलात तर त्याचा फायदा जास्त होईल. शिवाय पेपर सोडवताना एकदम शांत राहा, कुठल्याही प्रकारे घाई गडबड करू नका. कारण अभ्यास किती जरी परफेक्ट असला तरी पण ऐन वेळेला त्या ॲटमॉस्फिअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला थोडंसं टेन्शन येतं, थोडंसं वातावरण निर्मिती पेपरची झालेल्यामुळे काही चुका आपल्या हातातनं घडतात. तर या गोष्टी बिलकुल घडू द्यायच्या नाही आहेत. यासाठी सिंपल एकच काम आपल्याला करायचं आहे, शांत राहायचं आहे. कीप अँड काम ज्याला आपण म्हणतो, या पद्धतीने आपल्याला राहायचे, जेणेकरून आपल्याला 100च्या 100 प्रश्न व्यवस्थित वाचून त्यातले जे प्रश्न आपल्याला जमत आहेत ते प्रश्न सोडवता येतील. ओके, यासाठी सगळ्यात पहिली स्टेप काय, तर जे आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत ते 100च्या 100 प्रश्न शेवटपर्यंत आपले वाचून झाले पाहिजे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघा, पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुक्का किंवा 50-50%. आता 50-50% यालाच आपण काय म्हणतो, यालाच आपण म्हणतो एलिमिनेशन पद्धत. काय म्हणू आपण त्याला, एलिमिनेशन पद्धत. याचा अर्थ काय की बाबा मला माहिती आहे 100% पर्याय काय आहे, पर्याय आहे ए, पर्याय आहे बी, पर्याय आहे सी, पर्याय आहे डी. मला 100% माहिती आहे की अरे ए आणि बी हे दोन्ही पर्याय काय आहेत, तर दोन्ही पर्याय चुकलेले आहेत. पण बी आणि सी यापैकी काहीतरी एक उत्तर आहे, मी यात कन्फ्यूज आहे, मला नक्की माहित नाहीये की बी की सी, सी की बी. पण मला शॉर्ट माहिती आहे की ए आणि डी हे 100% चुकीचं आहे. मग आता मला काय करायचंय, बी आणि सी मधनं काही ना काहीतरी उत्तर शोधायचंय. मग जर मला बी आणि सी मधनं उत्तर शोधायचं असेल तर माझं काम काय असणार आहे, माझं काम एकच असणार आहे की मी याच्यामध्ये काय करायचंय, याच्यामध्ये एलिमिनेटिंग करायचंय. म्हणजेच 50-50% करून हा प्रश्न सोडवायचा, म्हणजेच उत्तराच्या जवळ पोहोचायचं. लक्षात घ्या, मानवी मन आहे आणि मानवी मनाला सगळ्यात पहिल्यांदा पॉझिटिव्ह गोष्ट जास्त दिसते का निगेटिव्ह गोष्ट जास्त दिसते, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मानवी मनाला नेहमी पहिल्यांदा दिसतं काय, तर निगेटिव्ह गोष्ट.
सगळ्यात पहिल्यांदा निगेटिव्ह गोष्टी दिसते. त्यामुळे जे निगेटिव्ह आहे ना ते पहिल्यांदा शोधा आणि ते सापडलं की तुम्ही पॉझिटिव्हकडे जाणार आहेत आणि तुम्ही पॉझिटिव्हकडे गेला की तुमचे मार्क वाढणार आहेत. म्हणून लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला काय समजून घ्यायचंय तर बाबा जे नाहीये ते कॅन्सल करा आणि जे आहे त्याच्याकडे पोहोचा. ओके. आता तुक्का पद्धत म्हणजे काय तर सिंपल आहे बाबा, माझ्याकडे पर्याय 4 आहेत, ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. आजपर्यंत हे मी कधीच वाचलेलं नाहीये, पण तरी देखील मला असं वाटतंय की अरे मला मार्क मिळण्यासाठी काही ना काहीतरी रिस्क घेणं गरजेचं आहे. मग ती रिस्क जर घ्यायची असेल तर तुक्का मारल्याशिवाय ऑप्शन नाहीये. बरोबर आहे. बघा साधारणतः आपल्याला 15 प्रश्न मॅक्झिमम किती तर मॅक्झिमम 15 प्रश्न, या प्रश्नांमध्ये आपल्याला काय करू शकतो आपण रिस्क घेऊ शकतो. ज्या रिस्कमध्ये एक पद्धत आहे एलिमिनेटिंग पद्धत आणि दुसरी पद्धत काय आहे तर तुक्का मारणं पद्धत. ओके. एक काय आहे एलिमिनेशन आहे आणि दुसरी काय तुक्का. आता तुक्का मारणं म्हणजे काय नाही का, पर्याय बघितले जय माता दी बी, ओके बी, या पद्धतीने याला आपण म्हणतो तुक्का मारणे. ओके. याच्यामध्ये आपण 15 प्रश्नांची मॅक्झिमम रिस्क घेऊ शकतो कारण 1:4 ही संकल्पना आपल्याकडे आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमसाठी आणि यामुळे आपण जर 50% एलिमिनेटिंग आणि तुक्का मारणं याच्यामध्ये मिळून जर आपण 15 क्वेश्चन याच्यामध्ये रिस्क घेतली तर नक्कीच आपण जर समजा म्हणलं की अरे आपलं नशीबच फुटकंय वगैरे 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 आणि आपले 15च्या 15 चुकले, असं होत नाही सहजासहजी, पण 15च्या 15 चुकले असं जर झालं तर आपले मॅक्झिमम 4 मार्क वजा होतात. पण मित्रांनो असं कधीच होणार नाही हे लक्षात घ्या. 15 प्रश्नांमध्ये तुम्ही एलिमिनेटिंग आणि तुक्का अशा प्रकारची जर मध्य पद्धत वापरली तर तुमचे 15 पैकी किमान 4 ते 5 का होईना बरोबर येतातच. गॅरंटेड लिहून घ्या ही गोष्ट, येतातच. ठीक आहे. मग काय हरकत नाही ना, मग तुमचा एखाद दुसरा मार्क गेला तरी हरकत नाहीये, पण त्यातनं तुमचे मार्क वाढलेले असतील, नक्कीच 2 ते 3 मार्क वाढलेले असतील, ही मात्र गॅरंटी शुअर शॉट त्यामध्ये असेल. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, ही पद्धत आपल्याला वापरायची आहे. आपल्याला थोडीशी रिस्क उचलायची आहे. म्हणतात ना ते काय म्हणतात, रिस्क है तो इश्क है. बरोबर ना. हर्षद मेहताचं हे वाक्य अगदी बरोबर आहे, परंतु हे वाक्य आपणही वापरू शकतो कारण शेवटी काय मित्रांनो सगळा सट्टा बाजाराच आहे. नशीबच आहे ना. म्हणजे जर आपण अभ्यास केला आणि तेच पेपरला डायरेक्टली आलं तर आपण पास, आपण हुशार. बरोबर ना. पण जर समजा आपण अभ्यास केलेला परीक्षेला आलंच नाही तर आपण नापास, आपण काहीच कामाचे नाहीत. अशी सिस्टीम आहे आणि ह्या सिस्टीमला याच पद्धतीने आपल्याला उत्तर द्यायचं आहे. म्हणून लक्षात घ्या, एलिमिनेटिंग पद्धत आणि तुक्का मारणं यात जर तुम्ही माहीर झालात, यात जर तुम्ही पटाईत झालात, यात जर तुम्हाला तुमचा चांगला जम बसला तर 100% मित्रांनो तुम्हाला याचा फायदा तुमच्या या पेपरमध्ये झालेला पाहायला मिळेल. त्यामुळे उद्याचा जो पेपर आहे त्या उद्याच्या पेपरमध्ये ही पद्धत तुम्हाला अगदी 100% वापरायची आहे आणि जर ती तुम्ही वापरली तर तुमचे नक्कीच मार्क वाढलेले असतील. ओके. तर ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा करून घ्या, उपयोग करून घ्या उद्याच्या तुमच्या पेपरसाठी. त्यानंतर नकारात्मक प्रश्न. मित्रांनो आयोगाच्या आवडीचा हा एक प्रश्न आहे किंवा प्रश्नाचा प्रकार आहे ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण म्हणतो नकारात्मक प्रश्न. आता नकारात्मक प्रश्न म्हणजे काय लक्षात घ्या, याच्यामध्ये विधानं असतात आणि काय सांगितलेलं असतं तर बघा, खालील विधानांपैकी कोणते विधान अचूक नाही हे ओळखा. काय विचारलेले, अचूक नाही हे ओळखा. मग आता तुम्हाला काय केलेलं आहे, तुम्हाला खाली विधानं दिलेले आहेत ए बी सी आणि डी. मग काय विचारलेले, खालील विधानांपैकी कोणते विधान अचूक नाही हे ओळखा. मग आता मुद्दा असा आहे की अचूक नाही म्हणजे नेमकं काय, अचूक नाही म्हणजे नेमकं काय, बरोबर आहे का, अचूक नाही म्हणजे नेमकं काय, चुकीचं विचारलंय का. म्हणजे बघा की अचूक नाही ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट या गोष्टीचा अर्थ समजून घेण्यामध्येच आपला वेळ वाया जातो आणि आयोगाला हेच पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणार का नाही येणार हा महत्त्वाचा मुद्दा नाहीये, पण तुमचं यात वेळ वाया जाणार हे आयोगाचं खूप महत्त्वाचं एक धोरण असतं आणि त्या धोरणासाठी आयोगाने अशा प्रकारचा नकारात्मक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. किंवा मागच्या साधारणपणे 4 ते 5 वर्षांच्या काळामध्ये या प्रश्नांची संख्या ही आता पेपरला वाढताना आपल्याला दिसलेली आहे. अनेकदा अशा प्रकारचे प्रश्न पेपरला आलेले आहेत, 1 किंवा 2 अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक पेपरला विचारले गेलेले आहेत. मग अशा प्रकारचे जर प्रश्न पेपरला आले तर डगमगून जायचं नाहीये, वेळ बिलकुल वाया घालवायचं नाहीये. या ठिकाणी एक सोपी पद्धत आहे. पद्धत काय आहे बघा, विचारलंय काय, विचारलेलं आहे अचूक नाही. बरोबर आहे, अचूक नाही. मग आता अचूक म्हणजे काय तर अचूक याचा अर्थ 100% बरोबर. बरोबर आहे. बरोबर नाही, बरोबर नाही म्हणजेच काय तर बरोबर नाही याचा अर्थ चूक. सिंपल.
आता तुम्ही म्हणाल मास्तर हे तर आम्हालाही कळतं, हे तर आम्ही करू शकतो, बरोबर ना? पण याच्यामध्ये सोपी पद्धत काय? सोपी पद्धत अचूक नाही असं विचारलंय ना, ओके डन. नाही खोडायचं, खोडायचं, उरलं काय? चूक. सिंपल. म्हणजे तुम्हाला काय विचारलेलं आहे? चूक. अशा प्रकारचे प्रश्न आले की ही स्ट्रॅटेजी वापरा, ही पद्धत वापरा, 100% तुम्हाला तुमचे मार्क व्यवस्थित मिळणार आणि तेही कमीत कमी वेळेमध्ये. त्यामुळे लक्षात घ्या, कमीत कमी वेळेमध्ये हे मार्क मिळवायचे असतील तर ही पद्धत एकदम सोपी पद्धत आहे आणि जी पद्धत तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी उपयुक्त पडणार आहे. कारण उद्याच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न पेपरला येणार आणि त्यामुळे हे नीट समजून घ्या, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला उद्याच्याला होईल आणि तुमचे मार्क त्या माध्यमातून नक्कीच वाढलेले तुम्हाला पाहायला मिळतील. ओके. त्याच्यानंतर जो पुढचा एक पार्ट आहे तो आहे अर्थात सगळ्यात शेवटचा पार्ट, जोड्या लावा. मित्रांनो, जोड्या लावा हा प्रश्न अनेकदा पेपरला विचारलेला असतो आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीचा असतो. कारण अनेकांना माहिती आहे जोड्या लावा किती फालतू की यार, मला माहिती आहे 100% मार्क मिळणार आहे त्याच्यामध्ये. ओके ना? कारण आजपासून किंवा आजपर्यंत लहानपणापासून आपण काय काम केलेले? जोड्याच लावण्याचं काम केलं ना. आठवतं ना तुम्हाला? शाळेमध्ये असताना याची हिच्या बरोबर, त्याची तिच्या बरोबर, अशा अनेक जोड्या आपण लावल्या. मग अनेक ज्या जोड्या आपण आतापर्यंत लावल्या त्या जोड्या भविष्यात मात्र सगळ्यात चुकीच्या ठरल्या बरं का. एकही बरोबर नाही आली, सगळ्या चुकीच्या ठरल्या. तरी पण जोड्या लावायला आपण अजून एक मागं पुढं बघत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, इथं महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तर इथं असा महत्त्वाचा मुद्दा आहे की बाबा जोड्या लावाचा जर प्रश्न आला तर तुम्ही कसा सोडवायचा? मग सिंपल पद्धत आहे. जोड्या लावाचा जर प्रश्न पेपरला आला तर तो सोडवण्याची एक पद्धत आहे आणि ती पद्धत काय आहे? तर ती पद्धत फक्त समजून घ्या. ती पद्धत अशी मित्रांनो, जोड्या लावा जर आलेल्या असतील तर आपल्याला एक काम करायचे की गट अ आहे, गट ब आहे, याच्यामध्ये 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, इकडे ए बी सी डी आहे. ओके. आता मला माहिती आहे 100% की हे मला येत नाहीये, हेही मला येत नाहीये, हा हे मला येते आणि हेही मला येत नाहीये. मग जर मला हे येते ना तर याची जोडी मला समजा दिसते की अरे याची जोडी जी आहे ना ती ए बरोबर आहे आणि याची जोडी जर ए बरोबर आहे आणि खाली पर्यायामध्ये 3 ला ए असं एकाच पर्यायामध्ये दिलेले, जर 3 ला ए असं एकाच पर्यायामध्ये दिले तर बाकीच्या गोष्टी वाचायची गरजच नाहीये ना. कारण मला माहिती आहे, जे मला शुअर शॉट माहिती आहे, ज्याचं उत्तर परफेक्ट मला माहिती आहे, तेच पर्याय खाली 4 पैकी केवळ एकच आहे, तर उत्तर ते आहे, त्याला टिक मार्क करायचं आणि पुढे निघून जायचं. वेळ वाया जाणार नाही आपला, बरोबर आहे. मग तो वेळ आपल्याला इतर ठिकाणी सत्कारणी लावता येईल. मग तो गणितला, बुद्धिमापनला आपल्याला वेळ सत्कारणी लावता येईल. म्हणून लक्षात घ्या, या पद्धतीने आपण जर आपला पेपर सोडवला तर नक्कीच आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये फायदा झालेला पाहायला मिळेल. ओके. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला सर्वांना जर मार्क वाढवायचे असतील तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, व्यवस्थित समजून घ्या. तुमचे फक्त 15 मिनिटं आणि त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला नक्कीच उद्याच्या प्रश्नांमध्ये किंवा पेपरमध्ये 4 मार्क हे शुअर शॉट वाढलेले पाहायला मिळतील. आणि ही गॅरंटी आहे. व्हिडिओ आपला रेकॉर्ड आहे, आपल्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट काढून घ्या, शेअर करा, लाईक करा. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट पुढच्या म्हणजे उद्याच्या पेपर नंतर लगेच समजून येईल. म्हणजे अजून 24 तासांनी तुम्हाला कळेल की यार येस, हा जो मास्तर सांगत होता ना ते 100% बरोबर आहे, आपले 5 मार्क वाढले. ओके. तर या गोष्टी लक्षात घ्या. या पद्धतीने मित्रांनो आजचा हे आपलं एक व्हिडिओ एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीच्या माहितीचा आणि बाकी तुम्हाला सर्वांना तुमच्या उद्याच्या परीक्षेसाठी बेस्ट लक. तुमचा सगळ्यांचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहेच आहे. तुम्ही सर्व मुलं परीक्षा नक्कीच पास होणार आहात. त्या पद्धतीने सर्वांना बेस्ट लक, ऑल द बेस्ट. तुमचं लक हे तुमच्या बरोबरच असणार आहे आणि नक्कीच उद्याचा पेपर पास व्हा आणि आम्हाला कमेंट करून जरूर सांगा की येस, आम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला किंवा नाही झाला. धन्यवाद मित्रांनो. गुड डे.